काही गोष्टींचा गुंता ना सोडवूनच सुटतो। आज मला या युपिन्स आणि बॉपिन्सनं ज्या हेअरस्टाईल करून एकत्र झाल्या होत्या ना त्या सर्व व्यवस्थित करून ठेवायच्या होत्या। इशिका झोपले म्हटलं तोपर्यंत हे सर्व काम आवरून घ्यावं। तिने सांजेला वातवत्ती केली, बाहेर दिवा सुद्धा लावला आणि मग मी जे काम करते त्याच्यामध्ये शनायाला सुद्धा मदत करायची होती, कारण ते तिचं आवडीचं काम आहे। तोपर्यंत इशिका पण उठली आणि माझ्या भाच्या आल्या होत्या। म्हटलं चला आता त्यांना पण खाली गार्डनला थोडंसं घेऊन जावं आणि त्या सुद्धा फ्रेश होतील। बाहेर खाली गार्डनमध्ये घेऊन गेलो, त्या मस्त प्रकारे खेळल्या आणि त्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर मी शनायाला अभ्यासाला बसवलं, कारण तिचा हा फायनल पेपर आहे आणि एक्झाम संपली की ती पण फ्री आणि मी पण फ्री। माझी जी भाची आहे ना छोटी तनिष्का, तर तिच्यासोबत गप्पा मारत मी ना असं तिचा स्टडी घेत होते। खूप छान मजा येत होती। त्यानंतर या दोघी बोर झाल्या, म्हटलं चला मग तुम्हाला मी भांडी देते काढून। शनायासाठी मी बर्थडेला भांडी घेतली होती, तर तीच भांडी त्यांना काढून दिली आणि त्या मस्त खेळण्यामध्ये बिझी झाल्या। मला भाजी करायची होती आज छोलेची। छोले सकाळीच भिजत घातले होते आणि म्हटलं चला आता या मस्त प्रकारे भाजी बनवून घ्यावं, स्वयंपाक पण करावा। पण इशिका ना त्या दोघी खेळत असल्यामुळे इशिका एकटी पडली होती, त्यामुळे ती मला कामच करू देत नव्हती। हा गावावरून पाठवलेला आईनं मसाला आहे ना, तर तो नवीन मसाला आहे आणि त्याची भाजी कशी होते म्हटलं चला बघूयात। तर हा वापरलेला आहे आणि अगदी थोड्या मसाल्यामध्येच खूप छान भाजी होते। तर इशिकाला बाहेर टाकलं, तनिष्का खेळत होती, पण ना इशिका ऐकतच नव्हती, ती खूप ओरडत होती। त्यानंतर मग मी तिला घेऊन बसले, बाकीचा सगळा स्वयंपाक तिथेच ठेवला। पण खेळण्यामध्ये पोरीने माझ्यासाठी स्वयंपाक बनवला होता, चपाती भाजी भात वगैरे बाकी सर्व पदार्थ बनवले होते आणि त्यांनी मला त्याच्यामध्ये जेवण सुद्धा दिलं आणि मग मी ते जेवण सुद्धा केलं। थोड्या वेळात ते शनायाचे पप्पा आले, त्यांनी सुद्धा याचा आनंद घेतला, कारण पोरीने त्यांना सुद्धा सोडलं नव्हतं। आणि हा होता आमचा मिनी ब्लॉग। कसा वाटला लाईक अँड सबस्क्राईब। बाय बाय।